People will go. हंगा सिग्नल Are you on Wi-Fi? वायफाय घेतलं. नमस्कार, मी कमलाकर शेणॉय. आज आपल्यासमोर विकसित महाराष्ट्र 2047 ह्याबद्दल आमचे ओपिनियन्स जे मागितलेलं आहे गव्हर्नमेंटने, त्या संदर्भात मी बोलू इच्छितो. पहिल्या प्रथम आपलं अभिनंदन करतो की आपण लोकांचं ओपिनियन मागितल्याबद्दल, की जेणेकरून खरोखर आपण या पोलीस वर्किंग बद्दल अतिशय चांगलं काम करू. पहिल्यात गोष्ट अशी आहे की सुप्रीम कोर्टची जजमेंट आहे की इन्व्हेस्टिगेशन अँड लॉ अँड ऑर्डर शॅल बी सेपरेटेड. हे वेगळं केलं पाहिजे. याला कित्येक 10 वर्ष झाली आणि स्वतः आमचे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह हेच कायद्याचं उल्लंघन करतात आणि सुप्रीम कोर्टाचं उल्लंघन करतात. ह्याबद्दल आम्हाला फार दुःख आहे की जर लॉ अँड ऑर्डर आणि इन्व्हेस्टिगेशन वेगळं झालं तर स्पेशलायझेशन क्रिएट होईल आणि जे इन्व्हेस्टिगेशन वर्षानुवर्षे चाललंय ते काही महिन्यात किंवा काही हप्त्यात पण कम्प्लीट होऊ शकेल, कारण एकच माणूस तेच 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 परत केल्यानंतर त्याची एक्सपर्टीज होते. आज असं होत आहे की अँटी करप्शन मध्ये काम केलेल्या माणसाला नंतर तुम्ही ट्रॅफिकमध्ये टाकता किंवा तुम्ही कुठेतरी LA ला टाकता की त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो 2 वर्षात गंजून तो खराब होतो, किंवा जो ट्रॅफिक मध्ये आहे त्याला तुम्ही अँटी करप्शन मध्ये EOW मध्ये टाकला आणि त्याला बेसिक्स BMC SRA म्हाडा यांची कायद्याचीच माहिती नाही, तर ते कसं काय अँटी करप्शन आणि EOWचे कामं करतील. ह्याबद्दल गव्हर्नमेंटने विचार करावा आणि म्हणून इमिजिएटली लॉ अँड ऑर्डर अँड इन्व्हेस्टिगेशन याला सेपरेट करावं आणि सुप्रीम कोर्टाचं म्हणणं ऐकावं. आता दुसरा मुद्दा असा आहे की आमचे अँटी करप्शन EOW आणि पोलीस हे कायद्याचं ऑलमोस्ट प्रत्येक कायद्याचं उल्लंघन करतात आणि त्यामध्ये DCP अँड अबाव म्हणजे IPS ऑफिसर्स हे तर सर्रास उल्लंघन करतात. त्याचं कारण असं आहे की कायद्याप्रमाणे कॉग्निजेबल ऑफेन्स जर पोलीस स्टेशनला दिलं तर त्यांनी FIR रजिस्टर करावा, परंतु प्रॅक्टिसमध्ये DCPची परमिशन घेतल्याशिवाय त्यांना करता येत नाही. त्यामुळे DCP हे ढवळाढवळ करतात कामात सिनियर PIच्या आणि त्यांना काम करताना अडथळे निर्माण करतात. त्यामुळे DCPचा रजिस्ट्रेशन ऑफ FIRशी काहीही संबंध नसताना सुद्धा ते तोंडी आदेश देऊन FIR रजिस्टर करायला देत नाही. आणि ज्यावेळी पब्लिक सर्वंट इन्व्हॉल्ड असतो तिथे तर नाहीच नाही. जिथे मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट ज्यांनी चुकीचं लूटमार केलेली आहे, बिल्डर्सने लूटमार केलेली आहे, तिथे हेच IPS ऑफिसर्स याने DCP, ऍडिशनल CP हे इंटरफिअर करून त्या इन्व्हेस्टिगेशनला थांबवण्याचा संपूर्णपणे प्रयत्न करतात. हा माझा एक्सपिरियन्स आहे आणि मी आपणास पाहिजे असेल तर डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस देईन की ऑलमोस्ट एव्हरी DCP हे कायद्याचं उल्लंघन करतातच. जर मी या बोलण्यात कोणाला दुखवत असेल तर मी माफी मागतो आपली, कारण तुम्हाला दुखवणं हा माझा हेतू नसून, पण तुम्ही जे सजेशन आणि ऑब्जेक्शन मागितलेले आहेत त्याबद्दल माझं म्हणणं आहे. अँटी करप्शन ब्युरो, EOW आणि पोलीस हे मोठमोठ्या लोकांच्या याच्यात खोटे रिपोर्ट फाईल करतात. मला एक सांगा, ज्या कंप्लेंटमध्ये 70,000 कोटीचा फ्रॉड आहे, त्या 70,000 फ्रॉड हा कसा काय C क्लासिफिकेशन होतो किंवा त्याच्यात गुन्हा निष्पन्न होत नाही? एक तर त्या पोलीस ऑफिसरने चुकीचा गुन्हा तयार केला किंवा त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन मध्ये खोटे डॉक्युमेंट्स, या दोन्हीपैकी एकच होऊ शकतं. 70,000 कोटी, 1,76,000 कोटी कोल स्कॅम, याच्यामध्ये कोणी आरोपी वर गुन्हा सिद्ध होत नाही. ह्याचाच अर्थ की कुठेतरी आमचे पोलीस ऑफिसर्स चुकीचं काम करतात आणि आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतात, हे दिसून येतं. माझं चुकलं असेल तर मला सांगावा, मी आपली माफी मागीन, पण डॉक्युमेंटरी एव्हिडन्स द्यावा हे आपल्याला नम्र विनंती. पोलीस हा अजिबात काम करत नाही इकॉनॉमिक ऑफेन्समध्ये. पोलीस फक्त हिंदू मुस्लिम राईट्स होऊ नये इथपर्यंत चांगलं काम करतात.
ट्रॅफिकमध्ये थोडंफार चांगलं काम करतात, पण इन्व्हेस्टिगेशन ऑफ इकॉनॉमिक ऑफेन्स हा अतिशय घाणेरड्या वृत्तीचा इन्व्हेस्टिगेशन करतात आणि त्याच्यामध्ये हे IPS ऑफिसर्सची इन्व्हॉल्वमेंट असतेच, हे मी माझं पर्सनल एक्सपिरियन्सनी सांगतो. कारण आता 3 लाख कोटीचं माझं म्हाडाच्या विरुद्ध 3 लाख कोटीचं म्हाडाच्या विरुद्ध माझी पेंडिंग आहे आणि जॉईंट CP आणि DCP ह्याच्यात FIR रजिस्टर करू देत नाही. अशा गोष्टीसाठी हे देशाच्या विरुद्ध काम करणारे काही लोक जे आहेत ह्यांच्यावर दबाव असेल, मी असं म्हणत नाही की मुद्दाम स्वतःहून करतात, ह्यांच्यावर दबाव आहे म्हणून याच्यात चेंजेस झालं पाहिजे की FIR रजिस्टर न करणाऱ्या DCP वर ऍक्शन झालं पाहिजे. जर सिनियर PI करत नसेल आणि 154 सबसेक्शन 3 ह्याप्रमाणे जर DCP कडे कंप्लेंट करते तर DCP स्वतः चुकीचे दस्तावेज तयार करतात. ह्याचं मी डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आपल्याला देऊ शकतो. DCP स्वतः 154(3) चे उल्लंघन करतात आणि खोटे दस्तावेज तयार करतात आणि खालच्या ऑफिसर्सवर दबाव करतात की FIR रजिस्टर होऊ नये. तर यासाठी काय करावं? तर ह्यासाठी माझं असं म्हणणं आहे की DCP अँड अबाव किंवा प्रत्येक पोलीस ऑफिसरच्या कॅबिनच्या बाहेर बोर्ड असावा. ॲज पर 41B RTI ऍक्ट प्रमाणे तुमचे वरिष्ठ अधिकारी कोण आहेत आणि डिस्चार्ज ऑफ ड्युटी ऍक्ट रेग्युलेशन 9 सबसेक्शन 2 प्रमाणे प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक पब्लिक सर्वंटच्या बाहेर, ऑफिसच्या बाहेर त्यांनी त्याचे वरिष्ठ 3 अधिकारी कोण आहेत ह्याचं बोर्ड लावायचे गरजेचं आहे. पण हे म्युन्सिपाल्टीत पण केलं जात नाही, म्हाडामध्ये केलं जात नाही, SRA मध्ये केलं आणि ह्याला कारणीभूत आहे ते IAS आणि IPS ऑफिसर हे स्वतः कायद्याचं अतिशय वाईटपणे उल्लंघन करतात. या देशाची जर मॅक्झिमम वाट लावत असतील तर हे IAS आणि IPS लावतात, कारण हेच कायद्याचं उल्लंघन करत नाही. मी सर्व IAS IPSचं म्हणत नाही, कारण त्यात चांगले IPS आहेतच जे मला मदत करतात, IAS आहेतच जे मला मदत करतात, पण ह्या बिचाऱ्यांची चालत नाही, कारण हे जे करप्ट आहेत ते अतिशय पॉवरफुल आहेत. तर 2 गोष्टी करण्यासाठी गरज आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या इथे 3 वरिष्ठ अधिकारी कोण आहेत त्याचं बोर्ड लागलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्यांच्या वरिष्ठ जे सँक्शनिंग अथॉरिटी आहे, कारण आता गव्हर्नमेंटनी अतिशय घाणेरडा कायदा केलेला आहे, अतिशय घाणेरडा, जे ब्रिटिशरनी सुद्धा केलेला नाही एवढं घाणेरडा कायदा केलाय की तुम्ही पब्लिक सर्वंटच्या विरुद्ध जर FIR करायची असेल तर सँक्शन घेतली पाहिजे. ही अतिशय वाईट गोष्ट आहे. ही कायद्यात बसत नाही आणि कायद्याचं उल्लंघन करणारा हा कायदा आहे. ब्रिटिशरने सुद्धा इन्व्हेस्टिगेशनला कधीच बंदी आणली नाही, पण आमच्या पब्लिक सर्वंटवर जर काय करायचं असेल तर आमचे सध्याचे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह हे खरोखर देशासाठी काम करतात की करप्ट लोकांना वाचवण्यासाठी काम करतात, हा प्रश्न निर्माण होतो. की हे लोक अतिशय जे कायदा बनवले, आपण जर कायदा पाहिला तर या कायद्याचा सत्यानाश केलेला आहे. क्रिमिनल प्रॉसिक्युशनचा, कायद्याचा, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्टचा, 156(3)चा, 190चा CRPC ह्याचा अतिशय सत्यानाश करणारा हा अमेंडमेंट आहे. आणि त्यासाठी मी हे हात जोडून आमच्या आमदार, खासदार, कॉर्पोरेटर्स, आमचे CM, आमचे PM, आमचे होम मिनिस्टर यांना विनंती करतो की हे देशासाठी चांगलं नाहीये. पुढच्या 5 वर्षात तुम्ही फक्त करप्शनला प्रोत्साहन देणार आहात आणि सर्वसाधारण माणसाचा सत्यानाश आणि बर्बादी हे होणारच आहे, कारण तुम्ही चुकीच्या केलेल्या माणसाला प्रॉसिक्युशन करण्याचे सर्व रस्ते अतिशय कठीण केलेले आहेत, अतिशय पैसे लागणारे केलेले आहेत आणि हे शक्य नाही. त्यामुळे आपण ह्या तरतुदीमध्ये IPS ऑफिसर्सना जबाबदार धरावं की त्यांनी FIR रजिस्टर करताना इंटरफिअर करू नये आणि जर इंटरफिअर केलाच तर 8 दिवसात तिचं डिसिजन द्यावा. हे वर्षानुवर्ष डिसिजन देत नाहीत. दुसरी गोष्ट की ह्यांना अकाउंटेबिलिटी नाही, ह्यांना एवढी पॉवर्स आहेत, हे IPS आणि IAS यांना एवढे पॉवर्स आहेत की ह्यांना जबाबदारी नाहीये, ह्यांच्या चुकीच्या डिसिजनला विचारणारा नाहीये. देर इज नो अकाउंटेबिलिटी, देर इज नो ट्रान्सपरन्सी. आणि हे सर्व मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स वरून डॉक्युमेंटेशन्स मी तुम्हाला दाखवीन. माझी चुकत असेल तर मला इमिजिएटली दाखवा की मी चुकतोय, मी तुमची माफी मागेन. पण माझ्या डॉक्युमेंटच्या समोर तुम्हाला बोलणं शक्य होणारच नाहीये. स्पेशली
BMCचे जे म्युन्सिपल कमिशनर आहे, ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर आहेत, SRAचे जे CEO आहेत, म्हाडाचे अतिशय करप्ट, हे फक्त करप्टच आहेत असं लोकांचं मत आहे. आणि अशा करप्ट लोकांना हल्लीचे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह वरिष्ठ पदावर ठेवतात, ह्याचं दुःख आहे. आता तुम्ही डिस्प्ले का करत नाही? कायद्यात लिहिलेलं आहे की तुम्ही बोर्ड डिस्प्ले केला पाहिजे, पण एकही IAS आणि एकही IPS ऑफिसर त्यांच्या कॅबिनच्या बाहेर बोर्ड डिस्प्ले करत नाही. आपलं 13/1/25चा जो GR आहे की त्यांनी 4 ते 6 किंवा महिन्यातून रोजच्या रोज कुठल्या टायमावर भेटणार आहात हे बोर्ड लावलं पाहिजे, तेही लावत नाहीयेत. अरे जर तुम्ही कायदा बनवून जर स्वतः IAS IPSच कायदा विलंब करतात, जर आमदार खासदार कॉर्पोरेटर हेच रस्त्यावर अर्थ निर्माण करतात, ऑब्स्ट्रक्शन क्रिएट करतात, मग देशाला वाचवणार कोण? त्यामुळे ह्या होम डिपार्टमेंटनी ज्या गुन्हा किंवा जे चुकीचं काम IAS IPS IRS आमदार खासदार कॉर्पोरेटर करतात, यांच्यावर सक्तीची कारवाई 3 महिन्याच्या आत झालीच पाहिजे. अहो, हे IAS IPS IRS आमदार खासदार हे आमचे सेवक आहेत. मालकावर FIR करताना परमिशनची गरज नाही, सेवकावर FIR करताना तुम्हाला सँक्शनची गरज लागते. आणि जे डोळ्यासमोर चुकीचं घाणेरडं काम हे IAS IPS IRS आमदार खासदार कॉर्पोरेटर करतात, या देशाच्या विरुद्ध कामं करणारी जे आहेत यांच्या विरुद्ध सँक्शनचा हा प्रश्न येत नाही. मी डिटेल्ड सबमिशन्सचं मी पुस्तक काढणार आहे आणि त्या पुस्तकात सँक्शन कसं चुकीचं आहे आणि RTIच्या बद्दल हे सर्व 150-200 पानाचं मी पुस्तक काढणार आहे. फुकट वाटणार आहे सर्व जे IAS IPSला आहेत, जे पब्लिक सर्वंट यांना फुकट वाटणार आहे, कारण हेच या देशाचं किंवा या कायद्याचं उल्लंघनाचे कारण आहे. तर ह्या माध्यमातून माझी अशी विनंती आहे की IAS IPS यांच्यावर आणि आमदार खासदार कॉर्पोरेटर यांच्या कामावर कंट्रोल राहण्यासाठी यांच्या ट्रान्सपरन्सी काय आहे, हे त्यांची ड्युटीज काय आहे, त्यांचे रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, त्यांच्या ऑफिसच्या बाहेर आणि ऑफिसच्या एका प्रॉमिनंट स्पेसमध्ये ज्यांना प्रत्येकांना वाचता येईल तिथे बोर्ड लागलं पाहिजे. आणि ह्या ऑफिसर्सच्या विरुद्ध कंप्लेंट वरिष्ठ 3 अधिकारी कोण आहेत त्याचा बोर्ड लागला पाहिजे. आणि ह्या IAS IPS IRS आमदार खासदार कॉर्पोरेटर यांच्यावर कुठल्या कुठल्या गुन्ह्याखाली त्यांनी जर चुकीचं काम केलं तर त्याचा बोर्ड लागला पाहिजे. आणि ह्यांचं सँक्शनिंग अथॉरिटी कोण आहे? मी परवा कोर्टात आर्ग्यू करत होतो, एका IAS ऑफिसर रिटायर्ड म्युन्सिपल कमिशनर यांच्या विरुद्ध करत होतो, तर ते म्हणत होते की जे सँक्शनिंग अथॉरिटी हे चुकीचे आहे, अतिशय घाणेरडे वृत्तीचं हे चाललेलं आहे. तुम्ही बोर्ड का नाही लावत? तिथे सँक्शनिंग अथॉरिटी कोण आहेत? तुम्ही बोर्ड लावत नाही, लोकांना RTIचं उत्तर देत नाही आणि मग सांगता की सँक्शन करा. अशा प्रकारे प्रत्येक वेळेला प्रत्येक पावलावर आमच्या सध्याच्या इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हनी अर्थ निर्माण केलेले आहेत की करप्ट लोकांनी बिनधास्त फिरावं आणि आमच्यासारख्या जागरूक नागरिकांच्यावर अर्थ निर्माण करावं. आपण जे महाराष्ट्र स्पेशल सिक्युरिटी ऍक्ट करताय हे आमच्या देशाच्या आणि चांगल्या माणसांच्या विरुद्ध कायदा आहे, याला आपण रद्द करावं हे मला विनंती आहे. आणि जर कायदा करायचंच असेल तर तुम्ही आमदार खासदार कॉर्पोरेट सर्वात जास्ती कायद्याचं उल्लंघन जर करत असतील तर हेच उल्लंघन करत आहेत, पण यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा नसते, यांना कुठल्याही प्रकारचं ड्युटीज रिस्पॉन्सिबिलिटी नसते. म्हणून आमदार खासदार कॉर्पोरेटर तुम्ही रस्त्याच्या कुठल्या भागावर जावा, तुम्हाला त्यांचे पाट्या दिसणार, तुम्ही आमचे पैसे घेता, आमचा पगार घेता, मग तुमचा बोर्ड लावायचा अधिकार काय? डिफेसिंग करता, तुम्हीच कायद्याचं उल्लंघन करता, रस्त्यावर ब्युटिफिकेशन करता, अडथळा निर्माण करता, त्याच्यावर कुठेही सँक्शन नसतं, NOC नसते. आणि हे आमदार खासदार कॉर्पोरेटर म्युन्सिपल कमिशनरवर दबाव निर्माण करून हे चुकीचं कामं करायला लावतात. जर तुम्ही चुकीचे कामं करता तुमच्यावर FIR झालंच पाहिजे. ह्याचंही मी सर्वांना नोटिस देणार आहे. कमलाकरशेणॉय.com वेबसाईटवर तुम्हाला हे सर्व मिळेल. तर ह्या माध्यमातून विकसित महाराष्ट्र 2047 यासाठी माझी विनंती आहे की महाराष्ट्राचा जर मॅक्झिमम बर्बादी कोण करत असतील तर हे IAS IPS IRS आमदार खासदार कॉर्पोरेटर करतात. यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांची ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे ह्याचं पब्लिक डोमेनमध्ये लिहा. आणि प्रत्येक ऑफिसमध्ये प्रॉमिनंट जागेवर त्यांचा ड्युटीज काय, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटीज काय, त्यांना कुठल्या कायद्यावर आपण
प्रोसिक्युशन करू शकतो, त्यांचे सँक्शनिंग अथॉरिटीज कोण आहेत, त्यांचे वरिष्ठ 3 अधिकारी कोण आहेत, हे बोर्ड लावावं तर 50% करप्शन आपोआप कमी होईल. आणि IPS लोक FIR रजिस्टर करायला देत नाही आहेत आणि ते अडथळे निर्माण करतात. ह्यासाठी त्यांच्यावर कारवाई करावी. आणि प्रत्येक आपल्या नागरिकांना विनंती आहे की सिनियर PI आणि खालचे लोक हे हुकुमाचे गुलाम आहेत, DCPचे, ऍडिशनल CPचे आणि CPचे, जे ह्यांना तोंडी आदेश देतात की FIR रजिस्टर करू नका, तुम्ही नोटिंग तयार करा. नोटिंग हा संबंधच येत नाहीये. मग हे नोटिंग तुम्ही घेऊन त्यांच्यावर 166A प्रमाणे आपण IAS, IPS, IRS वर आपण गुन्हा नोंदवू शकता. आणि त्याच्यासाठी सँक्शन लागत नाही. हे सर्व डॉक्युमेंटेशन मी आपल्याला देईन. आपण माझ्या वेबसाईटवर गेलात तर हे सर्व मिळेल. आणि आमदार, खासदार, कॉर्पोरेटर हेच खरे या देशाला पाठी खेचतायत. काही आमदार, खासदार, कॉर्पोरेटर चांगले आहेत जे मला मदत करतात, पण बहुतांश हे अतिशय करप्ट आहेत. बहुतांश हे अतिशय प्रत्येक कायद्याचं उल्लंघन करत आहेत आणि त्यांच्यावर अंकुश आणावा ही विनंती. माझं जर बोलण्यात चुकलं असेल तर मी माफी मागतो. आणि चुकलं असेल तर मी सुधारायला सुद्धा तयार आहे. पण आपल्याला प्रत्येक गोष्टीचं मला कायद्याचं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स द्यावं. मी आपला पाय धरून सर्वांच्या समोर माफी मागायला तयार आहे. जय हिंद. विकसित महाराष्ट्र 47 मध्ये जर तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर तुम्हाला पहिली गोष्ट आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, IAS, IPS, IRS यांच्यावर अंकुश आणणारे कायदे आणा. आणि आमच्यासारखे जे जागरूक नागरिक आहेत त्यांना प्रोटेक्शन द्या, त्यांना मदत करा आणि त्यांच्या बोलण्याला सम्मानित करा. तुम्ही करप्ट लोकांचे सम्मानित करत आहात आणि चांगल्या लोकांना बाजूला काढत आहात. कितीतरी चांगले IAS ऑफिसर्स आहेत की ज्यांना बाजूला काढलेले, कितीतरी IPS ऑफिसर्स आहेत ज्यांना जे कमिशनरच्या लायकीचे आहेत पण त्यांना बाजूला काढलं जातं. अशा प्रकारे महाराष्ट्र चांगलं होऊ शकत नाही. माननीय CMजी, आपण खरोखर मी आपल्याला लीडर ऑफ ऑपोजिशन असताना भेटलो. आपण अतिशय हुशार आणि म्हणजे धडाडीचे आहात. पण आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत ते आपलं दिशाभूल करतात. त्याच्यामुळे आपलं नाव खराब होतो, आपली प्रतिमा खराब होते. आणि ती प्रतिमा चांगली करण्यासाठी आपण मी दिलेले सजेशन्स हे बघावं आणि त्याला इम्प्लिमेंट करावं. आणि मी आपल्याबरोबर सदैव या महाराष्ट्रासाठी बरोबर आहे आणि त्याच्यासाठी मला मदत करा. मी आपल्या बरोबर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.